नवनाथ बन ने कांग्रेस पर जोरदार हमला बोला। पुणे की बदनामी करने का आरोप सीधे कांग्रेस पर लगाते हुए उन्होंने कड़े शब्द में प्रतिक्रिया दी। नवनाथ बन ने कहा, कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाळ ने बयान को अपने कोई महत्वपूर्ण नहीं देता और शून्य रखा है। उन्होंने आलोचना करने का हक नहीं। सपकाळ की चुनावी हार पर भी अपने तंजा कसा। जिन्हें चुनाव में भोपड़ा मिलता है, उन्हें ऐसी बयानबाजी शोभा नहीं देती। देवेंद्रजी फडणवीस यांना शॅडो मुख्यमंत्री म्हणणारे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वात एकही निवडणूक जिंकता आलेली नाही। त्यांना मोठा भोपळा मिळालेला आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत। ज्या पद्धतीने राहुल गांधींचं नेतृत्व देशभरामध्ये अपयशी झालंय, त्याच पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये अपयशी झालेलं आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः बिग झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये। हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते स्वतः उपस्थित राहत नाहीत। काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत देत नाहीत। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या पक्षामध्ये आपली काय किंमत आहे हे बघावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी। स्वतः झिरो असलेल्यांनी इतरांवर टीका करू नये। दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की भाजपच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे आणि भाजपकडून एकंदरीत पहिले दोन पक्ष फोडण्यात आले, आता शिंदेंनाही संपवण्याचं काम केलं जात आहे। हर्षवर्धनजी, आपल्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झालेली आहे? देशभरामध्ये काँग्रेसला नाकारण्याचं काम आणि भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं काम लोक करत आहेत। आपल्या पक्षामध्ये एक कार्यकर्ता, एक उमेदवार टिकत नाही। आपल्या पक्षाला एवढी मोठी गळती लागलेली आहे की आपल्याला नगरपालिकेला उमेदवार मिळत नाहीत, महापालिकेला उमेदवार मिळत नाहीत, अशा पद्धतीची अवस्था आहे। आणि तुम्ही धोकाधडीची भाषा हर्षवर्धन सपकाळ यांनी करू नये। उद्धवजी ठाकरे तुमच्या सोबत आले आणि आता उद्धवजी ठाकरेंना दूर करण्याचं काम, त्यांना बाजूला करण्याचं काम काँग्रेसनं मुंबईमध्ये केलं। मुंबईमध्ये काँग्रेसनं स्वबळाची भाषा यासाठी केली की ते उद्धव ठाकरेंना धोका देत आहेत। काँग्रेसची परंपरा ही मित्र पक्षांना धोका देण्याची आहे। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांनी धोका दिला। महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांना हर्षवर्धन सपकाळ धोका देणार आहेत। त्यामुळे धोका देण्याची आणि मित्र पक्षांना संपवायची परंपरा काँग्रेसची आहे। ते असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला दुधात खडा टाकल्यानंतर त्याचं कलाकंद करण्याचं माहिती आहे। अहो हर्षवर्धनजी, तुमची जिलेबी फसलेली आहे। तुमची जिलेबी नासवण्याचं काम या देशातील जनतेनं बिहारच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे। त्यामुळे तर तुमची जिलेबी कुठेही यशस्वी होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीची भाषा वापरू नका। आमच्या काळामध्ये